जय हिंद जय भारत. मी अजय अर्चना बाबासाहेब गायकवाड, इन शॉर्ट मिस्टर गायकवाड 09. आर यू फाईन. मी माझ्या सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करतो. आज मी माझ्या मित्रमंडळीसोबत कुठेतरी फिरायला जाणार आहे. तरी शेवटपर्यंत तर मंडळी, थंबनेल आणि टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल, आम्ही सर्व मित्रमंडळी गणेशपुरी येथील वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर आणि वज्रेश्वरीमधील गरम पाण्याचे झरे येथे भेट देण्यासाठी जात आहोत. तरी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सोबत राहा. थैंक यू अजय सर ब्लॉग लेने के लिए हम लोग तो पब्लिक, ये है हमारे अमित भाई, कैंट वैली इंटरनेशनल स्कूल एंड BN पवार जूनियर कॉलेज के अमित सर. तर मंडळी, एवढ्या जास्त प्रमाणात थंडी आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, पण अनुभव खूप अप्रतिम आला मित्रांसोबत. Sorry, it's DJ. तर मंडळी, तुम्हाला सांगायला आवडेल मला, गणेशपुरी वज्रेश्वरी येथे जाताना तुम्ही एवढ्या निसर्गरम्य वातावरणातून जाल आणि एवढा सुंदर निसर्ग तुम्हाला पाहता येईल, सोबतच आपली गुलाबी थंडी तुम्हाला अनुभवता येईल. तर नक्कीच तुम्ही एकदा आपल्या मित्रमंडळीसोबत येथे भेट देऊन या. हिरवाने तरगहा भवतीने हिरवाने तरगहा भवतीने हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर धारे गीत गारे धुंद भारे हो हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे. तर मंडळी, गणेशपुरी येथे जाताना अलीकडेच आई गावी देवीचे हे अप्रतिम आणि सुंदर असे मंदिर आहे आणि हा परिसर देखील खूप सुंदर असा आहे. तरी एकंदरीत मंडळी, वज्रेश्वरी गणेशपुरी येथे जाण्याचा जो मार्ग आहे तो एकदम असा गावातनं जातो, तर तुम्हाला गावचा अनुभव देखील येथे चांगल्या प्रकारे मिळेल. आणि पुढेच गणेशपुरी हे बस स्थानक देखील आहे, जेथे तुम्ही भिवंडी बस स्थानकातून येऊ शकता. आणि आम्ही मित्रमंडळी मस्त मजा गप्पा गोष्टी करत करत आमचा प्रवास पूर्ण करत होतो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वज्रेश्वरी नदीवरून जाताना आम्हाला सुंदर असा सूर्योदय पाहायला मिळाला. तर वज्रेश्वरी येथे जाताना आम्ही असे कुंड पाहत होतो की जेथे आम्हाला मस्त मजा करता येईल आणि भरपूर अशी छोटी मोठी गरम पाण्याची कुंडे येथे आहेतही. तर आम्हीही सर्व मित्रांनी मिळून एक ठिकाण पकडले आणि मनसोक्त असा गरम पाण्याचा शेक घेतला आणि खूप मजा मस्ती केली. तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत येथे येत असाल तर येथे महिलांसाठी वेगळे असे स्वतंत्र कुंड देखील आहेत, जे चारही बाजूने सुरक्षित अशा भिंतीने झाकून आहे. त्यानंतर पुढे आम्ही निघालो आमच्या पुढील प्रवासासाठी. तर मंडळी, पुढे आम्ही मंदिर दर्शनासाठी निघालो. प्रथम आम्ही गणेशपुरी येथील भगवान नित्यानंद महाराज समाधी येथे जाऊन दर्शन घेतले. येथील परिसर मोठा आणि छान असा आहे. येथे गरम पाण्याची कुंडे देखील आहेत. तर नित्यानंद महाराज हे एक भारतीय गुरु होते. त्यांचा जन्म 1897 केरळ येथे झाला आणि त्यांचे निधन 8 ऑगस्ट 1961 रोजी गणेशपुरी येथे झाले. त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणूनही संबोधले जाते. महाराजांचा आपल्या भक्तांना सुंदर असा संदेश होता की आधी तुमचा गृहस्थ आश्रम व्यवस्थित सांभाळा, त्यानंतर धर्म आणि अध्यात्म जपा. याचबरोबर येथे नित्यानंद महाराजांच्या काही आठवणीही आहेत. तसेच ह्या परिसरात अनेक मंदिरे आहेत. त्यातील आम्ही नित्यानंद महाराजांच्या समाधीच्या अगदी बाजूला असलेले श्री भीमेश्वर महादेव मंदिर येथे आम्ही सर्व मित्रमंडळीने मिळून दर्शन घेतले. आणि त्यानंतर आम्ही निघालो वज्रेश्वरी योगिनी देवीच्या दर्शनासाठी. तर मंडळी, वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे देवी वज्रेश्वरीला समर्पित हिंदू मंदिर आहे. पूर्वी वडवली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे मंदिराच्या प्रमुख देवतेच्या स्मरणार्थ वज्रेश्वरी असे नामांतर करण्यात आले. मंदिराच्या निर्मितीबद्दल सांगायचे झाले तर पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा बाशिंद किल्ला ताब्यात घेण्यासाठी चिमाजी अप्पांनी देवी वज्रेश्वरीला प्रार्थना केली की जर तो किल्ला जिंकू शकले आणि पोर्तुगीजांना पराभूत करू शकले तर आपण येथे मंदिर बांधू. आणि विजयानंतर 1739 साली चिमाजी अप्पा यांनी हे मंदिर बांधले. आणि मंडळी, मंदिराच्या परिसरात प्रसन्न असे वातावरण आहे आणि भाविकांची नेहमीच दर्शनासाठी गर्दी येथे असते. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. तर मंडळी, मंदिर दर्शनानंतर आम्ही सर्व शिवरत्न अकॅडमीचे मित्र गेलो वज्रेश्वरी येथील दिव्याताईच्या घरी. तेथे त्यांची पेरूंची मोठी बाग आहे. तेथे मस्त फिरून पेरूंचा आस्वाद घेतला आणि थोडा मजा मस्ती आणि आराम केला. सांभाळून रे बाई, आता बघ तिकडे पेरू. तर मंडळी, थोडा आराम वगैरे करून पाणी वगैरे घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तांबडी चांबडी ही चमकते उन्हा. तर मंडळी, नंतर आम्ही सर्व मित्रमंडळीने मिळून केला मिसळ पावचा नाश्ता आणि शेवटी आम्ही पिला उसाचा रस, जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद असतो. सर्वांनी आठवड्यातनं एकदा तरी उसाचा रस पिलाच पाहिजे.
तर मंडळी अशा प्रकारे आम्ही वज्रेश्वरीचा पूर्ण प्रवास करून पोहोचलो आमच्या डोंबिवली येथे आणि शेवटी थोड्या गप्पा गोष्टी करून थोडी मजा मस्ती करून पुढील फिरायचे ठिकाण ठरवत मी घेतो आपला निरोप. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल गायकवाड आपला आभारी आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.